राज्यभरात होलिकोत्सवाचा उत्साह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तर लोकलवर खरं तर फुगे मारणाऱ्यांची आता खैर नाही, कडक कारवाईचा रेल्वे प्रशासनाचा इशारा। बीडच्या विडा गावची अनोखी प्रथा यावर्षी स्थगित। धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा स्थगित तर गधर्भवारीची खरं तर शेकडो वर्षांची परंपरा यंदा बंद। गावकऱ्यांच्या निर्णयामुळे गावचे जावई मात्र आनंदी। तर रंगबिरंगी रंगांनी सजली अकोल्यातील बाजारपेठ। शहरातील बाजारात नैसर्गिक तसेच रासायनिक रंग उपलब्ध। पर्यावरणपूरक आणि त्वचेस सुरक्षित अशा रंगाकडे ग्राहकांचा कल। तळकोकणात आगळा वेगळा शिमगोत्सव। सावंतवाडीतील सांगेली गावचा गिरबो उत्सव तर ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन। फणसाच्या झाडालाच मानतात देव। ओडिसामधील पुरीमध्ये होळीचा उत्सव तर रथयात्रा। देवस्नानानंतर आज डोला पौर्णिमा हा खरं तर ओडिसाचा तिसरा सर्वात मोठा उत्सव। तर ओडिसातील पुरी येथे दरवर्षी होणारी भगवान जगन्नाथांची रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहे। पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा। होळीच्या एक आठवडा पूर्वीपासूनच बाजारपेठांमध्ये देवी देवतांचे सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा तर पालघरच्या आदिवासी बहुल पट्ट्यात ही अनोखी प्रथा खरं तर जोपासली जाते। मेळघाटात मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण। विद्यार्थ्यांनी चक्क रानातील फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरतायत। नैसर्गिक रंग तयार करून विद्यार्थिनींनी दिला नवीन संदेश। पैठण शहरात अनोख्या पद्धतीने धुलीवंदन साजरा करण्यात येणारे। नाथवाड्यात रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येईल। कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक तर निवडणूक सरली। सरकार कर्जमाफी विसरली। पोस्टर हाती घेत विरोधकांचं विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन। सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अटक झाली। ही अत्यंत चांगली बाब। त्याने चूक केली आहे, त्या संदर्भात अटक तर आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आकांचा आकाश शोधला तसा खोक्यांचा बोका शोधा। खोक्याच्या अटकेवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। जाहीरनाम्यात नमूद केलं होतं 2100 रुपये देणार, आता म्हणतायत अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात। लाडकी बहीणच्या अनुदान रकमेवरून आता रोहित पवार आक्रमक। मला समज द्यायचं कारण काय? मी भाजपा सोडून इतर पक्षाचा प्रचार केलेला नाही। पंकजा मुंडेंनी पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केला। सुरेश धस यांनी टीका करत पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करण्याचं सांगितलंय। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सुरेश धसांना समज द्यावी। पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी तर राष्ट्रीय नेता असूनही धसांकडून माझ्यावर सातत्याने थेट आरोप। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। भाजपाचे नेते एकमेकांच्या विरोधात भांडायला लागलेत। पुढील 5 वर्षात हे एकमेकांचे कपडे फाडतील। आमदार रोहित पवार यांची भाजपच्या नेत्यांवर टीका। पीओपी मूर्तीबाबत शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत, त्यानुसार पीओपीसाठी परवानगी मागू। मंत्री खरं तर पंकजा मुंडे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। आदित्य ठाकरे यांनी भेटी दरम्यान काही पर्यावरणाचे मुद्दे मांडलेत। मुंबईतील वायू प्रदूषण, हवेची गुणवत्ता यावर चर्चा झाली। आदित्य ठाकरेंच्या भेटीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे यांना विनंती आहे, याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोला। खोका बोका सगळे सापडतील। सुरेश धस यांचा टोला। बीड संदर्भातले अनेक व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते जुने आहेत। सरकार या संदर्भात सक्रियपणे काम करत आहे। पोलीस देखील या संदर्भात काम करत आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। आम्हाला सरकारला अडचणीत आणायची गरज नाही। एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणतील। मल्हार मटण म्हणजे काय? तर मल्हारराव फक्त मटण खात होते का? भाजपने पक्षाचा भाट म्हणून नितेश राणेंना तर सोडलं असावं। विजय वडेट्टीवार यांची टीका।
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार विक्रम सिंग पाचपुते यांचं विधान भवन परिसरात अनोखं आंदोलन, तर बनावट पनीर घेऊन विधिमंडळात केला प्रवेश. भेसळयुक्त पनीर दिले तर फक्त खरं तर ब्रँडिंग एवढीच कारवाई होते. मागे सरकारने जन्मठेपेची शिक्षा करू असं सांगितलं होतं, पण तसं काहीच झालेलं नाहीये. कायद्यात तरतूद करावी लागेल. पाचपुतेंकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. 2100 रुपये देण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तुमच्या ताटात पनीर नाही तर विष. भेसळयुक्त दूध पनीरमुळे कॅन्सरला निमंत्रण. दुधात विष कालवणारी पुतना मावशी कोण? लोकशाही मराठीवर गोरखधंदा करणाऱ्यांचा पर्दाफाश. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. मुंबईत होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ समिटच्या अनुषंगाने दिल्लीत बैठक, तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक होणार आहे. स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखीन 3 कलमांची वाढ केली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेचं सांगलीच्या कारागृहात स्थलांतरण, तर सांगलीच्या कारागृहात हलवण्याबाबतचे कारण अस्पष्ट. गजा मारणे विरोधात आतापर्यंत 28 गुन्हे दाखल. मुंबईतल्या प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल 1250 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. हॉस्पिटलचे संचालक प्रशांत मेहता यांचा आरोप. प्रशांत मेहतांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी माजी विश्वस्तांसह 17 जणांवर गुन्हा दाखल केलाय. केरळमध्ये 400 पेक्षा जास्त मुली लव्ह जिहादची शिकार झालेत. केरळमधील भाजपाचे नेते पीसी जॉर्ज यांचं वक्तव्य. मुलींचं वय 24 वर्ष होण्याआधीच लग्न लावून टाकण्याचा जॉर्ज यांचा अजब सल्ला. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा. पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे. कोरटकरला 17 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा आहे. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपयांचा अँब्युलन्स घोटाळा, तर आमदार आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा. घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी, आदित्य ठाकरेंची मागणी. संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाब. दोषारोप पत्रात नमूद. कराड आणि त्याचे लोक मला मारून टाकतील. हत्येच्या आदल्या दिवशी देशमुखांनी पत्नीकडे व्यक्त केली भीती. होळी सणाच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून माझ्या वरळी कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण, तर मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय. कंत्राटी कामगारांना समान कामात समान वेतन देण्याचा मसुदा जाहीर, तर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केला मसुदा. शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, तसेच महामार्गामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान परिषदेत निवेदन. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे करणार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. बदलापूरमधील बाल अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, तर गुन्हे अन्वेषण विभागातर्फे स्वतंत्र चौकशी सुरू. रत्नागिरी जिल्ह्यात 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईसाठी यंदा 1,70,00,000 आराखडा निधी. हिंगोलीच्या हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई, तर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती, तर अनेक वेळा प्रशासनाकडे पाण्याची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. उल्हासनगरकरांवर पाणी टंचाईचं संकट, तर पाणी पुरवठ्याचा मुख्य वॉल बिघडल्यामुळे 2 दिवस उलटूनही नळाला पाणी नाहीये. राज्यात पोलिसच असुरक्षित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. राज्यात पोलिसांवरील घटनांचं वाढतं प्रमाण. 3 वर्षात पोलिसांवरील हल्ल्याच्या 2410 घटना, तर मुंबई आणि ठाण्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या सर्वाधिक घटना. होळी धुलीवंदनाच्या तोंडावर आता उल्हासनगरकरांवर पाणी टंचाईचं खरं तर संकट आहे. पाण्याचा मुख्य वॉल बिघडल्याने पाणीचं संकट आलंय.
मुंबईत आणखी 2 दिवस राहणार उन्हाचा तडाखा. वायू प्रदूषण नंतर आता उन्हाचा तडाखा. तर पुढील काही दिवस वातावरण असंच राहणार आहे, हवामान विभागाचा अंदाज. ठाणे नवी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल झाले. तर संगीतकार DJ मार्टिन गॅरिक्स याच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर वाहतुकीतील बदलामुळे ट्रॅफिकची शक्यता खरं तर शुक्रवारी दुपारी 2 ते रात्री 12 पर्यंत वाहतूक बदल कायम असणार आहे. वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी संसदेच्या अधिवेशनात रस्ते विकास आणि अपघात नियंत्रणाच्या मागण्या मांडल्यात. दिग्रस बायपास रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा अशा विविध मागण्या मांडण्यात आल्यात. अमरावती जिल्ह्यात नाफेडच्या फक्त 5 केंद्रांवर तूर खरेदी सुरू. तर अजूनही जिल्ह्यातील 16 तूर खरेदी केंद्र बंद. यामुळे खासगी बाजारात शेतकऱ्यांचं नुकसान. पिंपरी चिंचवडच्या मोई गावातील इंद्रायणी नदीमध्ये पसरलेली जलपर्णी काढायला सुरुवात. JCB मशीनच्या सहाय्याने ही जलपर्णी काढण्याचं काम सध्या सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा कराड ते सातारा लॉंग मार्च. गायरान जमिनीवर खरं तर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शवण्यासाठी काढण्यात आला मार्च. यावेळी सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर 2 गटात खरं तर किरकोळ वादाचं रूपांतर. दगडफेकीत काही गाड्यांचं नुकसान झालंय. निर्गुण हत्येच्या घटनेनं माळशिरस हादरल्या. तरुणाला विवस्त्र करून गरम सळ्यांचे चटके देत हत्या. तर माळशिरसच्या पिलीव येथील धक्कादायक घटना. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील कोतुळ गावात दिवसाढवळ्या बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळच्या पांढरकवडा पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी झाला पसार. ही खळबळजनक घटना पांढरकवडा येथील तर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे. भिवंडी टेमघर गावात जनावरांना आणलेला चारा आगीत जळून खाक. 50,000 रुपयांचा चारा जळून खाक झाला. तबेल्यात अडकलेल्या जनावरांना स्थानिकांनी बाहेर काढले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.